अजित पवार आज मांडणार अर्थसंकल्प, जनतेवर घोषणांचा पाऊस होण्याची शक्यता। अजित पवार कोणत्या लोकप्रिय घोषणा करणार याविषयी उत्सुकता। सागर बंगल्यावर आज भाजपची कोर कमिटीची बैठक। सागर बंगल्यावर होणार बैठक। भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव बैठकीला राहणार उपस्थित। अधिवेशनानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। अधिवेशनानंतरही महायुतीच्या आमदारांना मुंबईत राहण्याच्या सूचना। मुंबईत 2 लाख झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्याचे आदेश। येत्या 3 वर्षांमध्ये 50,000 झोपडपट्ट्यांचं करावं लागणार पुनर्वसन। मुंबईच्या उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस। ठाणे, पालघर, रायगडमध्ये 2 दिवस हलक्या पावसाची शक्यता। हिवताप आणि डेंग्यूचे मुंबईत सर्वाधिक रुग्ण। 2 वर्षात रुग्णसंख्येत मोठी वाढ। इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाची फायनलमध्ये एंट्री। टीम इंडियाने 68 धावांनी जिंकला सामना। अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार लढत। एमपीएससी देणाऱ्या राज्यभरातील महिला उमेदवारांना दिलासा। खुल्या प्रवर्गातील नॉन क्रिमिलियरची अट रद्द। औरंगाबाद खंडपीठाकडून शासन निर्णयाचा आधार घेत नॉन क्रिमिलियरची अट रद्द। कश्यपी धरणातून पाणी सोडण्यावरून वाद। ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक। तोडगा न निघाल्यास ग्रामस्थ जलसमाधी घेणार आंदोलनावर ठाम। धाराशिवमधील कळंब शहरात एसटी कर्मचाऱ्यांचं 24 तासांपासून शोले स्टाईल आंदोलन सुरू। 7वा वेतन आयोग लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। दिल्लीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणामध्ये साचलं पाणी। परदेशी पर्यटक भेटीमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर। 2023च्या अहवालानुसार 15,01,000 विदेशी पर्यटकांनी दिली महाराष्ट्राला भेट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।